वर्षी बिहार राज्याचं निवडणूक आहे. ओके. तर आम्हाला पक्का विश्वास आहे की यावेळेस, कारण की अगोदर काय होतं, फक्त महाराष्ट्रातले लोक इथं आंदोलनाला येत होता. नमो बुद्धाय, जय भीम. मी मिनल. मी समता आवाज टीव्ही मंचवरनं बोलत आहेत. आपल्याकडे नागपूरवरनं चंद्रभोधी पाटील स्पेशल आपल्या धरणाला प्रोत्साहन देण्याकरता आलेले आहे. तुम्हाला काय वाटते चंद्रभोधी पाटील जी की हा धरणा कसा चालेल? नमो बुद्धाय, जय भीम. मी चंद्रबोधी पाटील, ट्रस्टी चेअरमॅन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ज्याला आपण भारतीय बौद्ध महासभा म्हणतो. मी या जेव्हापासूनचा हा धरणा सुरू झालेला आहे, प्रारंभ झालेला आहे, तेव्हापासून मी या धरण्याशी संबंधित आहो. औरंगाबादला मीटिंग झाली, दिल्लीला मीटिंग झाली, मग इथे धरण्याला मी उपस्थित होतो. आणि आज 52 दिवस झालेले आहे. आणि या 52 दिवसामध्ये दिवसेंदिवस याने भारतातल्या संपूर्ण प्रदेशातले उपासक उपासिका और पूजनीय भिक्खू संघ या इथे उपस्थित आहेत. आणि हा धरणा मोठ्या प्रमाणात सुरुवातीला खूप कमी होतं, पण आता दिवसेंदिवस याची वाढ झालेली आहे. आणि मी समजतो की सगळ्या संघटना, कोणत्याही संघटना, जसं मी आपल्या संस्थेकडून एक अपील केले, निर्देश दिला की बाबा सगळ्या प्रदेशचे म्हणजे उपासक उपासिका आणि कार्यकर्ता यायला पाहिजेत. आणि मला खुशी आहे, जसे आकाश लामाजीनं म्हटलं मला, की तुमच्या संस्थेचे खूप सारे म्हणजे लोक यहाँ पर आले नाही, नुसतं उपस्थित नाही तर आपले म्हणजे आर्थिक मदत पण खूप दिलं. उद्याला सकाळी आज नागपूरवरून 4 बसेस आलेल्या आहेत. उद्या सकाळी भोपाळचे येत आहेत, भोपाळचे येणार आहेत, आहे ना, त्यांची ट्रेन लेट आहे. आणि उद्या आपल्या सम्राट अशोक जयंती 2329वी जयंती आहे. आणि पण मी ज्या कार्यक्रमाला, जसं पटण्याला मला जायचं आहे उद्याला, ते बुद्धिस्ट सोसायटीचा कार्यक्रम आहे, तो 1 महिन्यापूर्वीच म्हणजे निश्चित झालेला होता. हे आता झाला. तर मला इथं राहण्याचा आग्रह केला, पण मी माझा प्रतिनिधी म्हणून इथं ठेवत आहो, भिक्षु डी सुमेधो. आप जानते हैं हमारे अंतानी जी, पांडिचेरी के हैं. तो हाँ, तर हे सगळं म्हणजे इथं उपस्थित राहणार आहे ना. खुशी आहे की संपूर्ण समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी तर सुरुवातीपासून आहेत, पण आता बरेचसे म्हणजे पॉलिटिकल बी आहे. आणि तुम्हाला माहित असेल, इथे रामदास आठवलेजी इथं आले होते, ते आमचे मित्र आहेत, समजले ना. मंत्री म्हणून मी समजत नाही, कारण की 1980 पासून आम्ही दलित पॅन्थरमध्ये सोबत काम करणारे होतो. मी भोपाळला 35 वर्ष राहिलो, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीला होतो. पण 1980 पासून आम्ही सुरुवात, तर त्यांना निवेदन केलं होतं की एकदा तुम्ही मंत्री आहात, आपल्या धरणास्थळावर जा. आणि मुख्यमंत्री, राज्यपाल, आणि ते आले इथं. 50,000 त्यांनी अनुदान दिलं होतं, अनुदान पण सहयोग दिला. आणि इथं भेटून त्यांनी म्हटलं की हा धरणा जो आहे कंटिन्यू म्हणजे चालवा म्हणून. त्यांचा पूर्ण सपोर्ट म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ त्यांचा जो आठवले गुट आहे, जागोजागी त्यांनी प्रदर्शन पण केलेलं आहे. आणि ते मग मुख्यमंत्र्याला भेटले, राज्यपालला भेटले याच्याबद्दलच, या संबंधी. आणि राज्यपालनं म्हटलं की मी 3-4 दिवसानं या धरणास्थळाला जाणार आहो, भेट देईन म्हणून. तर हे एक पॉझिटिव्ह. आणि त्यांनी एक पण अजून हे केलं की बाबा इथं भेट दिल्यानंतर मी प्रधानमंत्रीशी पण बोलणार आहो म्हणून. ते मंत्री आता ते करू शकतील. तर आपला हा प्रयास, जसं मी इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं की आपला ऑल इंडिया भिक्खू संघचे जे आपले संघानुशासक आहे डॉक्टर राहुल बोधीजी, त्यांनी बी एक अपील करायला पाहिजेत. आणि भिक्खू संघ तर आहे इथे, पण एक प्रमुख व्यक्तीनं जर अपील केलं तर त्याचा अजून इम्पॅक्ट होईल. तर माझं निवेदन होतं त्यांना की बा तुम्ही या धरण्याला म्हणजे सगळ्यांना पाठवा म्हणून. आणि हा समोर चेहरा जो आहे आमच्या कासई वस्त्राचा, म्हणजे कोणत्या भिक्खू संघाचा आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे उपासक उपासिका आंदोलन चालवत आहे. आणि मला आज ना उद्या हे जे प्रयत्न है बीटी एक्ट 1949 का निरस्त होगा. और सभी जो ये है
जो बौद्ध अनुयायी यानी बौद्ध का 8 जो मेंबर है वो सब बुद्धिस्ट ही होना चाहिए. तर ह्या ज्या प्रयत्न म्हणजे मुख्य मागणी आहे त्याचं समर्थन सगळा पुरा भारतही नाही भारतच्या बाहेरचे जो इंग्लंड अमेरिका आणि जे बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्यांना आपण ज्ञापन पण दिलं होतं दिल्लीला येऊन. तर ते सगळ्यांचं समर्थन मिळून राहिले आणि मी म्हणतो आज ना उद्याला थोडा उशीर लागेल पण आज ना उद्या हे आमची मागणी पूर्ण होईल असा मला विश्वास आहे. आणि बुद्धिस्ट सोसायटी समत्या संघ आम्ही सोबत आहोत. चंद्रभोती पाटील सर, मला एक सांगा की हे जे बिहार सरकार आहे हे आपल्याला आपला हक्क देणार की नाही? कारण की ते जितके जितके लेट करताय त्याच्यावर मग काही समजून नाही राहिलेलं. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला 2 नाही शब्द नाही सांगा. आता काय आहे प्रशासनिक हालचाल आता सुरुवात झालेली आहे ओके. आणि या वर्षी बिहार राज्याचं निवडणूक आहे. ओके. तर आम्हाला पक्का विश्वास आहे की यावेळेस कारण की अगोदर काय होतं फक्त महाराष्ट्रातले लोक इथं आंदोलनाला येत होतं पण आता संपूर्ण बिहारचे आपल्या राज्यातले म्हणजे जिल्ह्यातले तहसीलचे लोक इथं येऊन राहिलेले आहेत. तर इथला निवडणूक असल्यामुळं हे म्हणजे दुर्लक्ष करू शकत नाही कोणती बी राजनीतिक पार्टी. भीम आर्मी याने मुख्यतः सपोर्ट करत आहे. राजेंद्र प्रसाद गौतमजी जो दिल्लीवरून आले ते आहेत. तर पॉलिटिकल लोक आणि संसदेमध्ये विधानसभामध्ये हा प्रश्न म्हणजे हे झाला तो कधी नव्हता झाला तो आता उपस्थित होत आहे. तर इथं लक्ष जे आहे याच्याकडे लागलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की ते म्हणजे पूर्ण होईल. धन्यवाद चंद्रभोती पाटील सर, आपल्या धरणाला येऊन प्रत्यक्षात यांनी भेट दिली आणि यांनी जे काही सांगितलं ते आता तुम्ही बघू शकता की त्यांनी किती चांगल्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. समता आवाज टीवी आमचे माननीय मनोज अंतानी जी है वे दिल्ली में भी प्रेस कॉन्फ्रेंस हुई तो इनका एक टारगेट रहता है कि जो प्रश्न जो नहीं पूछ सकते ना वो अलग से पूछ लेते हैं. आज भी उन्होंने वो भिक्खू संघ के बारे में पूछ लिया और मुझे खुशी है. देखिए जो सच्चाई है वो बोलने में किसी से डरना नहीं चाहिए. समझ रहे ना कभी नहीं डरना चाहिए भाई. ये हमारे सबकी आवाज है कोई नहीं बोल पाते लेकिन मैं तो डायरेक्ट फोन करके चाहे आठवले जी से हो या कोई भी भंते जी से हो क्योंकि मैं सभी बड़े बड़े भंते जी के संपर्क में रहा हूँ और मेरी इच्छा है कि सबका आशीर्वाद ये जो धरना प्रदर्शन है इनको मिलना चाहिए. इसलिए मैं निवेदन करता हूँ. बहुत बहुत धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.